नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील मालिकांसाठी टी-आर-पी हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मालिकांचा टी-आर-पी कायम राहावा यासाठी मालिकांमध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात येतात. कधी नवीन पात्राची एंट्री तर कधी 2-3 मालिकांचे महासंगम सुद्धा घडवण्यात येत आहेत. अशातच आता 19 जुलै ते 25 जुलै या कालावधीमधील मालिकांचा टी-आर-पी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये स्टार प्रवाहाच्या मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये टी-आर-पीच्या शर्यतीत सायली अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. जुलै महिन्यात या मालिकेमध्ये कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळाला. वात्सल्य केसचा निकाल लागणार तरी कसा हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक होते. यामुळेच या मालिकेला गेल्या आठवड्यात 5.9 रेटिंग मिळाले असून ही मालिका पहिल्या स्थानी आहे. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या रेटिंगमध्ये वाढ होत ही मालिका 4.8 रेटिंग घेत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. यासोबतच 4.5 रेटिंग घेत लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तिसऱ्या स्थानी आली आहे. तर चौथ्या स्थानी थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आहे. या मालिकेची रेटिंग आहे 4.4. तर पाचव्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका. या मालिकेची रेटिंग आहे 4.3. तर सहाव्या स्थानी आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. या मालिकेची रेटिंग आहे 4.1. तर सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका. या मालिकेची रेटिंग आहे 3.9. तर आठव्या स्थानी तू ही रे माझा मितवा ही मालिका आहे. या मालिकेची रेटिंग आहे 3.8. यासोबत 9व्या स्थानी आहे साधी माणसं ही मालिका. याची रेटिंग आहे 2.6. तर अबोली ही मालिका 10व्या स्थानी असून या मालिकेची रेटिंग आहे 2.3. झी मराठीचं सांगायचं झालं तर झी मराठीवर कमळी ही मालिका सध्या टी-आर-पी मध्ये राज्य करते. कमळी मालिकेने 3.9 रेटिंग घेत झी मराठीवर सर्वोत्कृष्ट टी-आर-पी घेणारी ही मालिका ठरली आहे. यासोबत दुसऱ्या स्थानी आहे लक्ष्मी निवास ही मालिका. या मालिकेची रेटिंग आहे 3.7. तर 2.9 एवढा टी-आर-पी घेत पारू ही मालिका झी मराठीवरील तिसरी मालिका ठरली. यासोबतच चौथ्या स्थानी आहे शिवा ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.6. यासोबतच 2.6 टी-आर-पी रेटिंग घेत देव माणूस मधला अध्याय ही मालिका 5व्या स्थानी पोहोचली आहे. तर या मालिकांमधली तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.